होती शेळी आणि तिला होते 7 पिल्ले. ती झाली होती तिच्या पिल्लेला खाऊ आणायला आणि ते म्हणली, पिल्लांना दार कसं उघडायचं ते मी सांगते तुम्हाला. दार उघडा बाळांनो, तुझी आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, असं म्हणते. मग सगळे दार लावून टाकते आणि मग तिथून त्या खिडकीतून लांडगा खातो आणि ते दरवाजापाशी येते आणि मग म्हणते, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. मग ते सर्वात छोटं पिल्लू म्हणते, नाही तुझा आवाज गोड नाही, आमच्या आईचा आवाज गोड आहे, तू आमची आई ना. मग ते एका झाडावर लांडगा एका झाडावर चढते आणि तिथून मध खाऊन येते आणि डबल जाते त्या घरापाशी आणि म्हणते, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, असं म्हणते. ते सगळ्यात छोटं पिल्लू खाली पाहते, त्याचे पाय काळे दिसतात त्याला आणि मग म्हणते, नाही तू आमची आई ना. आणि मग ते एका बाजारात जाते आणि बाजारातला माणूस झोपी जाते आणि ते पिठात पाय घालते आणि जाते तिथं त्या घरापाशी आणि म्हणते, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, असं म्हणते. आणि मग सगळे दार उघडतात. मग एकदा ते अलमारीत एक लपते पडद्याच्या मागे, एक मोठ्या टोपलीच्या खाली आणि एक कपड्याच्या मागे आणि ते सगळं छोटं पिल्लू चुलीत लागते आणि त्याच्यावर टोपलं घेते आणि मग सगळ्याला नेते लांडगा आणि ते सगळं छोटं पिल्लू शिल्लक राहते आणि त्याची आई येते आणि म्हणते, अरे सगळे कुठं गेले. मग ते सगळं छोटं पिल्लू नेते एका जंगलात. लांडगा म्हणते, अरे आता तुम्हाला माझी पाठ दुखायली, इथे तर सावली आहे, झाडे आहे, तर मी इथं झोपी जातो. लांडगा तिथं झोपी जाते आणि मग ते तिची आई बोरी खोलते आणि सगळ्याला बाहेर काढून मग ते सगळ्यात छोटा पिल्लू त्याच्यात एक गोटा टाकते आणि मग सगळे त्याच्यात गोटे टाकून ते बांधतात आणि एका झाडामागे लपतात आणि मग लांडगा उठते आणि त्याला खूप तहान लागलेली असते आणि ते जाते पाणी पियायला नदीच्या किनारे आणि मग ते पाणी